आहे मित्रांनो. आजची बोधकथा. एक राजा असतो आणि राजा कसा असतो माहितीये का? राजघराण्यामध्ये जन्मलेला राजा असतो. त्यानं काय जन्मल्याच्या नंतर राज्य निर्माण केलेलं नसतं. त्याच्या आजोबा पणजोबापासून काय झालेले असतात, सगळ्यांची राजाच्याच वंशामध्ये तो जन्मलेला असतो. मग तो जन्मताच काय असतो की त्याचं एक आडंग काय असतं, त्याचं एक अंग लुळपांगळा असतं. त्याचा एक डोळा निकामी असतो, एक हात निकामी असतो, एक पाय निकामी असतो. फक्त एकच आडंग काय असते त्याचं व्यवस्थित असते, धष्टपुष्ट, आणि एक आडंग सगळं विकलांग असते. मग त्याला अशा त्याच्या खानदानाच्या वंशजांच्या अशा फोटो बघितल्या, त्याला दुःख होते. आता ते पहिले जे राजे होते सगळे कसे होते? रुबाबदार होते. कोणी सिंहासनावर बसलेला, कोणी उभं राहून फोटो काढलेला, अशी पेंटिंग होती सगळे घरात लावली राजवाड्यामध्ये. त्याला वाटतं की आता आपला जो येणारा फोटो आहे तो कसा येईल, आपण असे विकलांग, आपला चांगला फोटो येणार नाही, असं त्याला नेहमी त्याच्या मनामध्ये खंत असायची. किंवा माझा जो वंशज पुढे येईल त्याला लोक काय सांगतील, तो आदर्श राजा होता, शूरवीर होता, ते कसं सांगता येईल. म्हणून ती परंपरा जी होती ती काय होईल, आता खंडित होईल. आपली इथं फोटो टाकता येणार नाही असं त्याला वाटायचं. ते काय करतंय, राज्यामध्ये दौंडी देते की बा माझा असा एक चांगला फोटो जो काढील, पेंटिंग तयार करील, त्याला काय करण्यात येतील, चांगलं बक्षीस देण्यात येईल, त्याला राजघराण्याचा चित्रकार म्हणून संबोधित करण्यात येईल, घोषणा करण्यात येईल असं सांगतात. सगळे नावाजलेले चित्रकार त्याच्याकडे बघून काय करतात, नकार देतात. जुने जे चित्रकार होते ते सगळे नकार देतात की आता हे असा विकलांग राजा, त्याचा फोटो काढायचा कसा. एक नवीन पोरगा असते, नवशिक्या, आपल्याकडे नवशिक्या म्हणतात, ते पोरग काय करते, ते चॅलेंज स्वीकारते आणि ते म्हणते मी काढतो, म्हणते राजेसाहेब मी काढतो तुमचा फोटो. आणि त्याच्या डोक्यामध्ये अशी कल्पना भारी असते की ते चित्र पाहिल्याच्या नंतर सगळ्या राजांच्या फोटो काय होतात, त्याच्या फोटो पुढे फिक्या पडतात. इतकी भारी पेंटिंग ते काय करते, चित्रकार काढते. मग त्या चित्राचं प्रदर्शन असते, म्हणजे चित्र लोकार्पण करायचं असतं. त्या दिवशी ते चित्र पाहून ते जुने चित्रकार होते ते थक्क होतात. त्यानं चित्र एवढं भारी काढलेलं असते. ते विकलांग राजा असते, तो काय करतो, एका घोड्यावरती आणि एका शिकारीचं काय केलेलं नेम धरलेलं चित्र ते काढते. घोड्यावर बसून नेम धरलेलं, म्हणजे एक डोळा झाकून. आपण नेम कसा धरतो, एक डोळा झाकून असा नेम धरतो, बरोबर आहे की नाही? त्या पद्धतीनं त्या चित्रकारानं तसा नेम धरून घोडा पळायलेला, एका दातामध्ये त्यानं ती दोरी धरलेली, एका हाताने बाण, दुसऱ्या हाताने बाण वडलेला आणि एक डोळा झाकलेला, असं एकाच साईडचं चित्र काय करते, ते प्रदर्शित करते. आणि ते चित्र पाहून असं वाटतं की कितीतरी शूर राजा असेल. तो शूर होता, पण त्याचं ते विकलांगत्व त्याला तिथं काय करता येत नव्हतं, प्रदर्शित करता येत नव्हतं. मग ह्या सगळ्या बाजू काय केल्या त्या चित्रकारानं चित्रामध्ये झाकून टाकल्या आणि त्याचं जे चांगलं शरीर होतं तेच त्या चित्रामध्ये काय केलं, प्रदर्शित केलं. ते चित्र पाहून सगळे चित्रकार जुने जे होते थक्क झाले. मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं की जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं जर केलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. जी संधी मिळेल ती संधी सोडायची नाही, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करायचा, तरच आपण आयुष्यामध्ये सक्सेस राहू, अन्यथा राहणार नाही. धन्यवाद.